नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. थांब बाळा, हा व्हिडिओ पुढे स्किप करण्यापूर्वी फक्त एक क्षण स्वतःला विचार, आज हा व्हिडिओ तुलाच का दिसला? हजारो लोकांमध्ये आज स्वामी समर्थांनी तुझ्या मनापर्यंत हा संदेश पोहोचू दिला. यामागे कदाचित काही कारण असू शकतं. कदाचित तू एखाद्या चिंतेत आहेस, कदाचित तू अनेक दिवसांपासून एखाद्या उत्तराची वाट पाहत आहेस, किंवा कदाचित मनातून फक्त एकच प्रार्थना करत आहेस, स्वामी आता मला मार्ग दाखवा. जर हे शब्द तुझ्या मनाला स्पर्श करत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या संदेशाच्या शेवटी मी तुला झोपण्यापूर्वी करायचं एक साधं पण अर्थपूर्ण आध्यात्मिक कृत्य सांगणार आहे. श्रद्धेने करणाऱ्याला त्यातून मनःशांती आणि सकारात्मकतेचा अनुभव मिळू शकतो. पुढे जाण्यापूर्वी मनापासून कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि जर तुझ्या मनात एखादी इच्छा, प्रार्थना किंवा चिंता असेल तर तीही स्वामींच्या चरणी शब्दात अर्पण करा. अनेक जण अशा क्षणी एकमेकांसाठी ही प्रार्थना करतात. आज तू ही कोणासाठी तरी शुभेच्छा दे. बाळा, रात्र ही फक्त अंधाराची नसते. रात्र म्हणजे दिवसभराचा थकवा शांत करणारी वेळ. रात्र म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होण्याची वेळ. आणि श्रद्धाळू मनासाठी रात्र म्हणजे प्रार्थनेची वेळ. दिवसभर आपण अनेक लोकांना भेटतो, अनेक गोष्टी घडतात, काही शब्द मनाला लागतात, काही स्वप्न अपूर्ण राहतात, काही चिंता मनात घर करून बसतात. पण दिवस संपल्यावर जेव्हा सगळीकडे शांतता असते तेव्हा आपल्या मनाचा खरा आवाज ऐकू येतो. आणि म्हणूनच अनेक संतांनी रात्रीच्या प्रार्थनेला विशेष महत्त्व दिले. कारण त्यावेळी मन अधिक शांत, अधिक एकाग्र आणि अधिक प्रामाणिक असतं. कधी तुला असं वाटलंय का की तू खूप प्रयत्न करतोस पण यश मिळत नाही? सगळ्यांसाठी धावतोस पण तुझ्यासाठी कोणी उभं राहत नाही. घरात असूनही मन एकटं वाटतं, किंवा सगळं ठीक असूनही मनाला शांतता मिळत नाही. असं असेल तर जाणून घे, तू एकटाच नाहीस. असं प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतं. पण इथेच श्रद्धा माणसाला पुन्हा उभं राहायला शिकवते. श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची अपेक्षा नाही. श्रद्धा म्हणजे आज उत्तर दिसत नसलं तरीही योग्य मार्ग मिळेल हा विश्वास. स्वामी समर्थांनी अनेकांना एकच गोष्ट शिकवली, भीतीने नाही, विश्वासाने जग. कारण भीती निर्णय कमकुवत करते, पण विश्वास मनाला धैर्य देतो. जेव्हा मन धैर्याने भरतं तेव्हा माणूस संकटाकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकतो. आज अनेक लोक झोपण्यापूर्वी मोबाईलवर तासनतास वेळ घालवतात, दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करतात आणि मग स्वतःच स्वतःला दुःखी करून झोपतात. पण विचार कर, झोपण्यापूर्वी शेवटचा विचार जर चिंता असेल तर सकाळची सुरुवातही त्याच चिंतेने होईल. पण जर झोपण्यापूर्वी शेवटचा विचार आशेचा असेल तर सकाळचं मनही अधिक हलकं वाटू शकतं. म्हणूनच आजचा हा संदेश फक्त ऐकायचा नाही तर मनात उतरवायचा आहे. कदाचित तुझ्या आयुष्यात काही गोष्टी अडकल्यात, काम पूर्ण होत नाही, पैशांची चिंता आहे, नात्यांमध्ये दुरावा आहे, आरोग्याबद्दल काळजी आहे, किंवा फक्त मनाला शांतता हवी आहे. हे सर्व अनुभव अनेकांना येतात. अशा वेळी माणूस अनेक ठिकाणी उत्तरं शोधतो, पण कधी कधी उत्तर बाहेर नसतं. उत्तर स्वतःच्या मनात असतं. आणि प्रार्थना म्हणजे त्या मनाशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न. आज रात्री झोपण्यापूर्वी
घाई करू नकोस. मन शांत कर. दिवसभरात जे काही घडलं त्याबद्दल स्वतःला दोष देत बसू नकोस. जे चुकलं ते मान्य कर. जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा. आणि जे अजून मिळालेलं नाही त्यासाठी संयम ठेव. लक्षात ठेव, प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते, पण त्या नवीन दिवसाची सुरुवात आज रात्रीच्या विचारांपासूनच होते. म्हणूनच आजची रात्र महत्वाची आहे. कारण आज तुझे मनात पेरशील, उद्याच्या दिवसात त्याचाच परिणाम दिसू शकतो. जर तू अजूनही हा संदेश मन लावून ऐकत असशील तर एक गोष्ट निश्चित आहे, तुझ्या मनात काहीतरी आहे जे तू कोणालाही पूर्णपणे सांगू शकत नाहीस. काही वेदना अशा असतात ज्या शब्दांत मांडता येत नाहीत. त्या फक्त डोळ्यात दिसतात आणि त्या फक्त परमेश्वराला जाणवतात. अशाच वेळी श्रद्धा माणसाचा सर्वात मोठा आधार बनते. लक्षात ठेव, स्वामी समर्थांनी कधीही माणसाला घाबरायला शिकवलं नाही. त्यांनी नेहमी धैर्य दिलं, विश्वास दिला आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवायला शिकवलं. आज अनेक जण विचारतात, स्वामी मला संकेत कधी देतील? पण कधी कधी आपण संकेत शोधण्यात इतके व्यस्त असतो की आपल्या आयुष्यात आधीच आलेले अनेक आशीर्वाद आपण विसरून जातो. जरा डोळे मिटून विचार कर. आज तू श्वास घेत आहेस, तुझे हृदय धडधडते, तुझ्या आयुष्यात अजूनही आशा आहे. हेच किती मोठं वरदान आहे. अनेक वेळा आपण जे नाही त्याचाच विचार करतो आणि जे आहे त्याची किंमतच विसरतो. म्हणूनच आज रात्री पहिली गोष्ट म्हणजे कृतज्ञता. तू झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मनात त्यांचं स्मरण करून आजच्या दिवसासाठी धन्यवाद दे. म्हण, स्वामी, आजचा दिवस जसा गेला तसा स्वीकारतो. जे चांगलं मिळालं त्याबद्दल धन्यवाद. जे कठीण होतं त्यातून शिकण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना कोणताही चमत्कार करण्यासाठी नाही, तर तुझ्या मनातील भार हलका करण्यासाठी आहे. कारण शांत मन उद्याचा दिवस अधिक स्पष्टपणे पाहू शकतं. एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. दररोज तो मेहनत करत होता, पण त्याच्या आयुष्यात अडचणींची मालिका संपत नव्हती. एके दिवशी तो मंदिरात गेला आणि रडत रडत म्हणाला, स्वामी, मी इतकी वर्षे मेहनत करतोय, मग माझ्या आयुष्यात इतक्या परीक्षा का? त्याच रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात एक वृद्ध संत त्याला म्हणाले, तू रोज बियाणं पेरतोस, पण दुसऱ्याच दिवशी पीक शोधायला जातोस. असं केलंस तर कधीच पीक मिळणार नाही. विश्वास ठेव, वेळ येईल, फळ मिळेल. सकाळी उठल्यावर त्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला नव्हता, पण त्याचा दृष्टिकोन बदलला होता. आणि कधी कधी दृष्टिकोन बदलणं हीच आयुष्यातील सर्वात मोठी सुरुवात असते. मित्रा, कदाचित आज तूही अशाच अवस्थेत आहेस. तुला वाटत असेल, मी एवढी प्रार्थना केली तरी उत्तर का मिळत नाही? पण विचार कर, जर प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर लगेच मिळालं असतं तर संयम हा गुणच निर्माण झाला नसता. कधी कधी उत्तर उशिरा मिळतं कारण आपण त्या उत्तरासाठी अजून तयार नसतो. आज रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेव, टीव्ही बंद कर, 2 मिनिटे शांत बस, दीर्घ श्वास घे आणि मनात फक्त एकच मंत्र म्हण, श्री स्वामी समर्थ. काही नको, मंत्र मोजायचा नाही, मन शांत करायचंय. प्रत्येक उच्चारासोबत दिवसभराचा ताण हळूहळू सोडून दे. त्यानंतर तुझ्या मनात जी सर्वात मोठी चिंता आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण कर.
पुन्हा पुन्हा विचार करत बसू नकोस, कारण चिंता उपाय देत नाही, ती फक्त शक्ती कमी करते. पण विश्वास मनाला उभं करतो. आणि आता आजच्या संदेशातील त्या पहिल्या कामाचा पहिला भाग समजून घे. झोपण्यापूर्वी तुझ्या आयुष्यातील 3 चांगल्या गोष्टी आठव. अगदी लहान असल्या तरी. कोणीतरी हसून बोललं, कोणीतरी मदत केली, आज तू सुरक्षित घरी पोहोचलास, किंवा आज तुला हा संदेश ऐकायला मिळाला. ही सुद्धा एक गोष्ट असू शकते. ही सवय मनात सकारात्मकतेची बीज पेरते. लक्षात ठेव, स्वामींकडे जाणारा मार्ग भीतीचा नाही, तर विश्वासाचा आहे. आज तू विश्वासाची एक छोटी पायरी चढ. उद्या तुझा दिवस वेगळ्या नजरेने सुरू होऊ शकतो. प्रिय भक्ता, या क्षणी जर तुझं मन म्हणत असेल, स्वामी मी तयार आहे, तर कमेंटमध्ये पुन्हा एकदा श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि मनापासून प्रार्थना कर. या क्षणी जर तू डोळे मिटले असशील, तर एक प्रश्न स्वतःला विचार. तुझ्या मनात सर्वात जास्त जागा कोणत्या गोष्टीने व्यापली आहे? भीतीने, रागाने, निराशेने की विश्वासाने? कारण ज्या भावनेला आपण मनात जास्त जागा देतो, आपलं संपूर्ण आयुष्य हळूहळू त्याच दिशेने चालू लागतं. म्हणूनच आजच्या रात्रीचं महत्त्व फक्त इतकंच नाही की तू झोपणार आहेस, तर महत्त्वाचं हे आहे की तू कोणत्या विचारांसोबत झोपणार आहेस. अनेक जण म्हणतात, स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाही. पण मित्रा, एक क्षण विचार कर, आपण दिवसभरात किती वेळ मनापासून प्रार्थना करतो आणि किती वेळ चिंता करतो? जर एका दिवसात 10 मिनिटे प्रार्थना आणि 10 तास चिंता, तर मनावर कोणाचा जास्त प्रभाव पडेल? म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल कर. चिंता कमी, विश्वास जास्त. तक्रार कमी, कृतज्ञता जास्त. राग कमी, प्रेम जास्त. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस. हे फक्त 2 शब्द नाही, हा संपूर्ण जीवनाचा आधार आहे. जेव्हा माणूस घाबरतो, तेव्हा त्याची बुद्धी गोंधळते, तो चुकीचे निर्णय घेतो. लहान संकटही त्याला मोठं वाटायला लागतं. पण जेव्हा तो मनात म्हणतो, श्री स्वामी समर्थ, तेव्हा त्याला आठवतं, मी एकटा नाही. आज तुला एक सत्य सांगते, प्रत्येकाच्या आयुष्यात काही दारं बंद होतात. नोकरी जात असते, व्यवसायात तोटा होतो, जवळची माणसं दूर जातात, विश्वासघात होतो, कष्ट करूनही यश उशिरा मिळतं. आणि मग माणूस विचारतो, माझ्याबरोबरच असं का? पण मित्रा, कधी कधी बंद झालेलं दार ही शिक्षा नसते, ते एका नवीन मार्गाची सुरुवात असू शकते. त्या क्षणी ते तुम्हाला समजत नाही, पण काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी मात्र मागे वळून पाहिल्यावर जाणवतं, जे घडलं ते शेवटी माझ्या चांगल्यासाठीच ठरलं. म्हणूनच आज रात्री झोपण्यापूर्वी एक गोष्ट नक्की कर. ज्यांनी तुला दुखावलं, त्यांची आठवण आली तर त्यांच्यासाठीही मनात शांततेची प्रार्थना कर. त्यांनी केलेलं चुकीचं वागणं योग्य होतं असं नाही, पण त्यांच्याविषयीचा राग तुझ्या मनात ठेवून तोटा मात्र तुझाच होतो. राग मनाची ऊर्जा खातो, क्षमा मनाला मोकळं करते. क्षमा म्हणजे सगळं विसरणं नाही. क्षमा म्हणजे स्वतःला त्या वेदनेच्या कैदेतून मुक्त करणं. जेव्हा तू मनातून म्हणतोस, स्वामी मी हा राग तुमच्या चरणी ठेवतो, तेव्हा तुझ्या मनावरचा भार हलका व्हायला सुरुवात होते. आता आजच्या पहिल्या कामाचा दुसरा टप्पा समजून घे. झोपण्यापूर्वी एका वहीत किंवा मनात आज केलेल्या 3 चुकांची आठवण कर.
स्वतःला दोष देण्यासाठी नाही, तर स्वतःला सुधारण्यासाठी. मग मनात शांतपणे म्हण, स्वामी, या चुका पुन्हा होऊ नये यासाठी मला योग्य बुद्धी द्या. हा छोटासा आत्मपरीक्षणाचा क्षण माणसाला दररोज थोडं अधिक चांगलं बनवतो. प्रिय भक्ता, अनेक लोक मोठ्या चमत्काराची वाट पाहतात, पण खरा बदल मोठ्या घटनांनी नाही, तर अशा छोट्या सवयींनी सुरू होतो. आज कृतज्ञता, उद्या संयम, परवा क्षमा, आणि हळूहळू मन अधिक शांत होत जातं. तुला माहिती आहे का, झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार अनेकदा सकाळच्या पहिल्या भावनेत रूपांतरित होतो. म्हणून आज शेवटी स्वतःला एकच वाक्य सांग, जे काही होईल मी धैर्याने आणि श्रद्धेने त्याला सामोरं जाईन. हे वाक्य तुझ्या मनाला बळ देईल. आता हात जोड, डोळे मीट आणि माझ्यासोबत मनात म्हण, श्री स्वामी समर्थ, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो. माझ्या मनातील भीती दूर करा. योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबाला आरोग्य, शांतता आणि सद्बुद्धी द्या. माझ्या कर्मात प्रामाणिकपणा आणि मनात श्रद्धा कायम ठेवा. जे माझ्या हातात आहे ते करण्याची शक्ती द्या, आणि जे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याची शांतता द्या. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता हा स्वामी संदेश संपत आलाय, पण कदाचित तुझ्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात इथूनच होणार आहे. आज तू हा संदेश ऐकलास, हे योगायोग आहे की स्वामींची कृपा, याचा निर्णय मी देणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनात श्रद्धा, धैर्य आणि सकारात्मकतेचा एक छोटासा दिवा नक्कीच पेटला असेल. आणि लक्षात ठेव बाळा, अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा संपूर्ण अंधाराला आव्हान देण्याची ताकद ठेवतो. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा डोळे मिटून त्यांच्या चरणी मन अर्पण कर. 3 वेळा शांतपणे म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मग मनात एवढंच सांग, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो. माझ्या मनातील भीती दूर करा. योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी कायम ठेवा. माझ्या हातून नेहमी चांगली कर्मे घडू द्या. माझ्या मनात श्रद्धा, संयम आणि धैर्य कधीही कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. उद्या सकाळी डोळे उघडताच सर्वप्रथम मोबाईल हातात घेऊ नकोस. सर्वप्रथम दोन्ही हात जोड आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. त्या एका नामस्मरणाने दिवसाची सुरुवात कर. मग पूर्ण प्रामाणिकपणे तुझं कर्तव्य करत राहा. कारण स्वामींची कृपा फक्त प्रार्थनेत नाही, तर प्रामाणिक कर्मातही असते. बाळा, कधी कधी आपण शोधत असलेला संकेत आकाशातून येत नाही, तो आपल्या मनात निर्माण झालेल्या धैर्याच्या रूपाने येतो, योग्य निर्णयाच्या रूपाने येतो, चुकीची सवय सोडण्याच्या शक्तीच्या रूपाने येतो, आणि संकटातही न डगमगण्याच्या विश्वासाच्या रूपाने येतो. म्हणून प्रत्येक दिवस श्रद्धेने जग, प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे कर, आणि प्रत्येक श्वासासोबत स्वामींचं नामस्मरण करत राहा. बाळा, जर आजचा हा स्वामी संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिही, श्री स्वामी समर्थ. आणि तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या आईवडिलांसाठी, तुझ्या मुलांसाठी आणि जगातील प्रत्येक दुःखी व्यक्तीसाठी मनापासून एक छोटी प्रार्थना नक्की कर. कारण दुसऱ्याच्या आनंदासाठी केलेली प्रार्थना
स्वतःचं मनही अधिक पवित्र बनवते. जर तुला असेच स्वामी समर्थांचे शांत, प्रेरणादायी आणि मनाला आधार देणारे संदेश ऐकायचे असतील तर आपल्या SC मराठी परिवाराचा भाग हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या प्रिय व्यक्तींना शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा स्वामी संदेश सर्वात आधी तुझ्यापर्यंत पोहोचेल. बाळा, स्वामी समर्थ महाराज तुझ्या घरात सदैव सुख, शांती आणि समाधान नांदो. तुझ्या कुटुंबावर कृपेची सावली कायम राहो. तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला योग्य दिशा मिळो. तुझ्या मनातील भीती नाहीशी होवो आणि तुझ्या आयुष्यात सद्बुद्धी, संयम, श्रद्धा आणि सेवाभाव कधीही कमी होऊ नये. हीच स्वामींचरणी मनःपूर्वक प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.